श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल किंवा माहिती आवडलेली असेल, फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर तो म्हणजे डेली स्किन केअर रूटीन फॉर समर. तर आता उन्हाळा सुरू झालाय आणि या दिवसात आपल्या त्वचेला जास्त काळजीची गरज असते. उन्हाळ्यात काहींची त्वचा कोरडी पडते खूपच, तर काहींची खूप ऑइली स्किन होते आणि ह्या ऑइली स्किनमुळे पिंपल्स येतात व आपण ते पिंपल्स फोडतो किंवा त्यामुळे डाग येतात. तर आता काळजीचं काही एक कारण नाही आहे, कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे सोपा आणि नैसर्गिक त्वचा काळजी दिनक्रम, जो तुम्ही सहज फॉलो करू शकता. फेस वॉश पासून ते फेस पॅक पर्यंत आणि स्क्रब पासून ते सनस्क्रीन पर्यंत सगळं अगदी सुलभ पद्धतीने मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी काही अशा टिप्स देणार आहे ज्याने तुमचा चेहरा जास्त टवटवीत, फ्रेश आणि ग्लो करेल. तर चला सुरुवात करूया आपल्या उन्हाळी स्किन केअर रूटीनला. तर आता बघूया सकाळची स्किन केअर रूटीन. सर्वात आधी क्लिन्झर ही स्टेप येते. तर क्लिन्झरसाठी तुम्ही कच्चे दूध वापरायचे आहे किंवा तुम्ही जेल बेस्ड फेस वॉश जो तुम्हाला सूट होतो किंवा तुम्ही नेहमी वापरतात असा फेस वॉश सुद्धा तुम्ही वापरू शकतात, जो की ऑइल काढून टाकतो आणि त्वचा फ्रेश ठेवतो. त्यानंतरची स्टेप आहे टोनर. यासाठी तुम्ही टोनर म्हणून गुलाब जल वापरू शकता, जे की तुम्ही कापसाने किंवा स्प्रे बॉटलमधून तुम्ही चेहऱ्यावर फवारायचं आहे, किंवा तुम्ही काकडी किसून त्याचा रस काढून त्याच्यात थोडंसं गुलाब जल ॲड करून हेच मिश्रण सुद्धा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा स्प्रे करू शकता. याच्याने काय होतं, त्वचा हायड्रेटेड राहते आणि पोर्स जे ते घट्ट राहतात. त्यानंतरची स्टेप म्हणजे सीरम. तुम्ही चेहऱ्याला सीरम लावायचं आहे, जे की व्हिटॅमिन सी युक्त असेल. सीरम जे आहे तुम्ही मार्केटमधलं सुद्धा वापरू शकता, जे तुम्हाला सूट होतो, किंवा घरी तयार केलेलंच. म्हणजेच 1 चमचा लिंबाचा रस, त्याच्यात 1 चमचा गुलाब जल व अर्धा चमचा फ्रेश ॲलोवेरा जेल घेऊन मिक्स करायचं आहे व हे मिक्सचर जे आहे ते चेहऱ्यावर तुम्ही लावायचे आहे. याच्याने त्वचा उजळते, फ्रेश वाटते, डाग, टॅन, पिगमेंटेशन कमी होतं व नैसर्गिक ग्लो येतो. त्यानंतर तुम्हाला लावायचं आहे चेहऱ्यावर मॉइश्चरायझर. यासाठी पण तुम्ही सूट होणारे मार्केटमधलं जे मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही लावू शकता, किंवा घरगुती जर तयार करायचं असेल तर तुम्ही 2 चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचे फ्रेश, त्याच्यात 1 चमचा गुलाब जल व 1 चमचा ग्लिसरीन मिक्स करून ते तुम्ही चेहऱ्यावर लावायचं आहे ॲज अ मॉइश्चरायझर. किंवा तुम्ही साधं आपला आल्मंड ऑइल किंवा कोकोनट ऑइल सुद्धा चेहऱ्यावर लावू शकतात. त्यानंतर आहे सनस्क्रीन, की जे तुम्हाला त्वचेवर लावायचं आहे. व हे सनस्क्रीन जे आहे तुम्ही मार्केटमधलं जे की SPF 30 पेक्षा जास्त असेल हे तुम्ही मार्केटमधील सुद्धा यूज करू शकता, किंवा याआधी मी एक आयुर्वेदिक सनस्क्रीनचा व्हिडिओ बनवला आहे, त्या पद्धतीने तुम्ही घरीच बनवून ते सुद्धा वापरू शकतात. तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर ही झाली सकाळची स्किन केअर रूटीन. आता बघूया दुपारचं स्किन केअर रूटीन. जर तुम्ही दुपारी बाहेरून आले असाल किंवा चेहऱ्यावर घरात राहूनही घाम येतोय किंवा ऑइल चेहऱ्यावर जाणवतोय, तर तुम्ही हे दुपारचं स्किन केअर रूटीन फॉलो करायचं आहे. त्यासाठी सर्वात आधी माइल्ड फेस वॉशने चेहरा धुवायचा आहे. त्यानंतर गुलाब जल आपल्या चेहऱ्यावर स्प्रे करायचा आहे, ज्याच्याने त्वचा फ्रेश राहते व थंडावा मिळतो. त्यानंतर हलका जेल बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये फ्रेश ॲलोवेरा जेल वापरला तरी चालेल, किंवा आल्मंड ऑइल, कोकोनट ऑइल हे जरी वापरलं तरी चालेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला लावायचं आहे सनस्क्रीन.
म्हणजेच सकाळी पण लावायचं आहे व दुपारी सुद्धा तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे। व पुन्हा तुम्ही बाहेर जाणार असाल कुठे तर पुन्हा SPF 30 पेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन तुम्हाला चेहऱ्यावर लावायचं आहे। तर हे झालं साधं सोपं दुपारचं डेली स्किन केअर रुटीन। आता बघूया संध्याकाळचं स्किन रुटीन। संध्याकाळी जर तुम्ही बाहेरून आला असाल किंवा घरीच असाल तरीही सर्वात आधी चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजेच क्लीन करायचा आहे किंवा क्लिन्झिंग करायचं आहे। त्याच्यात तुम्ही माइल्ड फेस वॉश जो तुम्ही वापरता तो वापरला तरी चालेल। त्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करायचा आहे चेहऱ्यावर। स्क्रब हे फक्त तुम्ही हप्त्यातून 2 वेळेसच करायचं आहे, इतर वेळेस ही स्टेप स्किप करायची आहे। त्यानंतर वापस टोनर ही स्टेप फॉलो करायची आहे, ज्याच्यात तुम्ही गुलाब जल चेहऱ्यावर स्प्रे करू शकता किंवा काकडीचा रस गुलाब जल मिक्स करून कापसाने किंवा स्प्रे बॉटलमध्ये भरून सुद्धा तुम्ही चेहऱ्यावर स्प्रे करू शकता। हे झालं संध्याकाळचं खूप साधं व सोपं असं रुटीन। आता रात्रीचं स्किन रुटीनमध्ये तुम्ही रात्री त्वचा स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्यावर तुम्हाला सूट होईल अशी नाईट क्रीम किंवा तुम्ही जी डेली वापरतात ती क्रीम वापरू शकता किंवा फ्रेश ॲलोवेरा जेल लावून जरी तुम्ही झोपले तरी खूप याचा चांगला रिझल्ट आहे। तर हे होते रात्रीचं स्किन केअर रुटीन। तर हे मी तुम्हाला एकदम साधं व सोपं असं नैसर्गिक डेली रुटीन तुम्हाला सांगितलेलं आहे, जे की स्त्री किंवा पुरुष दोघेही फॉलो करू शकतात। याच्यासोबत मी तुम्हाला अजून काही टिप्स देत आहे, त्या म्हणजे दिवसभरात तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे, म्हणजेच 8 ते 10 ग्लास तुम्हाला रोज पाणी प्यायचं आहे। जास्त तेलकट जास्त मसालेदार पदार्थ टाळायचे आहे। उन्हात बाहेर जाताना स्कार्फ किंवा कापडी टोपी किंवा सनस्क्रीन याचाच वापर करायचा आहे। त्वचेला वारंवार पुसायचं नाहीये व पुसायचंच असेल तर मऊ टिश्यू वापरायचा आहे। त्यानंतर साखर आणि फास्ट फूडचा कमी वापर करायचा आहे, ज्यामुळे त्वचा हेल्दी राहते। त्यानंतर सकाळ संध्याकाळ चेहरा स्वच्छ धुवायचा आहे, स्ट्रेस कमी ठेवायचा आहे, हेल्दी डाएट घ्यायचा आहे। ह्या होत्या काही टिप्स की तुम्ही उन्हाळ्यात फॉलो करायच्या। म्हणजेच आज मी तुम्हाला सोपं आणि नैसर्गिक असं उन्हाळी स्किन केअर रुटीन त्याचबरोबर टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहे, त्या नक्की फॉलो करा आणि तुमची त्वचा ताजीतवाणी आणि ग्लोईंग ठेवा। जर हा व्हिडिओ माहिती उपयोगी वाटली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर करा व तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये सांगा। असेच उपयुक्त आणि नैसर्गिक उपाय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या त्वचेची छान काळजी घ्या। धन्यवाद।